नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य, घरात सुखसमृद्धी आणि मनशांती हवी असते. अनेक भक्त श्रद्धेने स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव सांगतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धेच्या दृष्टीने सांगितले जाणारे काही सोपे आध्यात्मिक उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय मेहनत, प्रामाणिकपणा आणि भक्ती यांसोबत केल्यास मनाला आधार आणि प्रेरणा मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय नंबर 1. रोज नामस्मरण करा. सकाळी उठल्यावर आंघोळ करून स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसा. शांत मनाने 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जप करताना पैशाचाच विचार न करता, हे स्वामी, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, मेहनत करण्याची शक्ती आणि समाधानाने जगण्याची कृपा द्या, अशी प्रार्थना करा. उपाय नंबर 2. गुरुवारचा दिवस विशेष ठेवा. गुरुवारी शक्य असल्यास स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. फुले अर्पण करा, आरती म्हणा आणि काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. हा दिवस स्वतःमध्ये संयम, कृतज्ञता आणि चांगले संकल्प जागवण्यासाठी वापरा. उपाय क्रमांक 3. अन्नदान आणि सेवा. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सेवा आणि दयेला मोठे महत्त्व आहे. आठवड्यातून एकदा तरी आपल्या कृतीनुसार एखाद्या गरजूला अन्न, पाणी किंवा इतर मदत करा. दान लहान असो वा मोठे, भावना महत्त्वाची. उपाय क्रमांक 4. पैशाचा आदर करा. अनेकदा पैसा येतो पण टिकत नाही. अनावश्यक खर्च टाळा. कर्ज विचारपूर्वक घ्या. बचत करण्याची सवय लावा आणि प्रामाणिक मार्गाने कमाई करा. आध्यात्मिक साधना आणि शिस्तबद्ध आर्थिक सवयी एकमेकांना पूरक ठरू शकतात. उपाय क्रमांक 5. देवघर स्वच्छ ठेवा. दररोज देवघर स्वच्छ करा. स्वच्छता ही केवळ धार्मिक कृती नसून मनातील सकारात्मकतेचीही प्रतीक आहे. दिवा लावून 2 मिनिटे शांत बसा आणि स्वामी समर्थांचे स्मरण करा. उपाय क्रमांक 6. नकारात्मक बोलणे टाळा. सतत माझ्याकडे पैसे नाहीत, माझे काही होणार नाही, असे बोलण्याऐवजी सकारात्मक दृष्टी ठेवा. स्वामी समर्थांवरील श्रद्धा म्हणजे वास्तवापासून दूर जाणे नव्हे, तर अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळवणे. उपाय क्रमांक 7. कुटुंबात प्रेम आणि एकता ठेवा. घरात भांडण, कटुता आणि अपमानाचे वातावरण असेल तर मन अस्थिर राहते. एकमेकांचा आदर करा, प्रेमाने बोला आणि दररोज कुटुंबासोबत काही क्षण प्रार्थना करा. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीही आळस किंवा चुकीचा मार्ग स्वीकारण्याची शिकवण दिली नाही. त्यांची शिकवण आहे श्रद्धा, सबुरी, प्रामाणिकपणा, सेवा आणि सतत प्रयत्न. जेव्हा भक्तीबरोबर योग्य कर्म जोडले जाते, तेव्हा जीवनात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतात. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. चला, शेवटी सर्वजण मिळून प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू दे. आम्हाला प्रामाणिक मार्गाने प्रगती करण्याची बुद्धी दे. परिश्रम करण्याची ताकद आणि समाधानाने जगण्याची भाग्य द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि सदैव तुमचे आशीर्वाद नांदो. जय जय श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.